नमस्कार, मी सुनील मयेकर. आता आपण बेडवस गावामध्ये आहे. बेडवस गावामध्ये हे मसुऱ्यामध्ये ॲक्च्युली मसुऱ्यामध्ये बेळगावच गाव आहे. आणि आता आपण जिकडे चाललो आहे ती सातेरी देवी आहे. सातेरी देवी ही खूप लोकांची कुलदेवी आहे. आणि तुम्ही जर बघाल इथे तर खूप चांगलं वातावरण आहे. हे त्याचा एंट्रन्स आहे. इथून आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, कारण या देवळामध्ये जाण्याच्या अगोदर हातपाय धुवावे लागतात. तर थोडंसं पायऱ्या आपण उतरलो ना की इथे नळ आहे हातपाय धुवायचा, आणि हे बाहेरचं त्याचा आवार आहे. श्री सातेरी देवी जलदेवी मंदिर. याला जलदेवी मंदिर का बोलतात ते पण सांगतो तुम्हाला. हे बिलवसला आहे, बिलवस मसुऱ्यामध्ये. बघा, ही पाय धुण्याची जागा आहे. इथे तुम्ही पाय धुवू शकता. ही याचं मुख्य एंट्रन्स आहे. इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तर पहिला ज्याचा सभामंडप लागतो. हा सभामंडप खूप छान आहे आणि खूप चांगलं कलर काम केलेलं आहे. हा सराउंडिंग आहे त्याचा एरिया. नंतर तुम्हाला मी बाहेरचा पण व्ह्यू दाखवतो. पहिला सध्या आपण देवळात आलं तर देवळाचंच बघूया. थोडा व्हिडिओ मोठा आहे, 8.5 मिनिटाचा आहे. पण तुम्ही बघा, ज्या लोकांना बहुतेक मसुऱ्यापडते जाऊन दर्शन करायला जमत नाहीत, आणि कमीत कमी त्याच्यावर तरी दर्शन घ्या. देवी सातेरी देवी हा त्याचा एंट्रन्स आहे. ॲक्च्युली या देवळामध्ये मूर्ती नाही आहे. हे स्वयंभू देऊळ आहे, आणि याच्यामध्ये वारूळ आहे. त्याचं पण दर्शन तुम्हाला करवतो, आणि ते काही व्हिडिओ काढायला ऑब्जेक्शन नाही आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि इथे जो भट आहे, आपण सांगितलं तर आपला गाराणे पण घालतात, आणि इथे नवस गेलेला पूर्ण होतो असं लोकांची मान्यता आहे. हा बाहेरचा आवार आहे. हा तुम्हाला मी आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो. ही त्यांची लॉबी आहे देवळापासून इथपर्यंतची. आता याला जलमंदिर का बनतात हे तुम्हाला मी सांगतो. कारण हे जे मंदिर आहे हे स्वयंभू आहे, आणि याच्या सगळीकडे पाणी आहे. बघा तुम्ही, चारी बाजूला पाणी आहे. ॲक्च्युली जे दिसते ते घाण नाही, ते शेवाळं आहे. ते शेवाळं ते लोक काढतात. आता आपण थोडंसं बाहेर जाऊया.
हे मालवणपासून जास्त लांब नाही आहे, काहीतरी 25-30 मिनटावर आहे. मसुरे गाव आहे. मसुरे गावामध्ये ही देवी आहे. बेळवस म्हणून गाव आहे तिकडे. आणि मसूरकर या लोकांची पण एक कुळदेवी आहे. आता आपण थोडंसं बाहेर जाऊया. हे बघा बाहेरचं वातावरण बघा. हे जे गवत आहे ते रिअल गवत आहे. हे बघा चारही बाजूनी पाण्याने त्याला हे केलेलं आहे आणि स्वयंभू आहे. जास्त डीप नाही आहे पाणी. बघा किती सुंदर असं स्थळ आहे. डोंगराळ भाग आहे आणि मुख्यतः शांतता जास्त आहे. इथे पब्लिक जास्त येत नाही. पण ज्यांची कुलदेवी ते हमखास येतात तिकडे. कलर काम खूप छान आहे. बघा सगळ्या बाजूनी पाणी आहे. तुम्ही इथे जर आलात ना तर तुम्हाला एक खूप शांतता वाटेल. कारण काही ठिकाणी आपण जातो तो खूप गोंगाट असतो. इथे एवढा गोंगाट नाही आहे आणि कलर काम एवढं सुंदर केलेलं आहे त्याचं. ज्यांची कुळदेवी आहे काही कारणास्तव जर इथपर्यंत त्यांना यायला मिळत नसेल तर कमीत कमी त्यांनी या व्हिडिओ बघून तरी दर्शन घ्यावं. कारण मी प्रयत्न केला आहे की आतपर्यंत जाऊन गाभाऱ्यापर्यंत जाऊन त्यांची जो वारूळ आहे त्याचा पूर्ण फोटो घ्यावा, रेकॉर्डिंग करावी. तसं मी केलेलं आहे. नंतर तुम्हाला कधी वेळ मिळेल तर या इथे दर्शनाला. खूप चांगला देऊळ आहे. बघा सगळ्या बाजूनी पाणी. आजूबाजू सृष्टी सौंदर्य बघा किती मस्त आहे. सगळा डोंगराळ भाग आहे. शांतता, एकदम शांतता. तुम्ही इथे याल तर तुम्हाला खूप प्रसन्नता वाटेल. फॅमिलीसकट या आणि असं घाबरण्यासारखं काही नाही आहे. खूप चांगला एरिया आहे. पीसफुल एरिया, शांत एरिया. हे बाहेरचा व्ह्यू आहे. नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळेच मी असे पुढचे व्हिडिओ काढू शकतो. हा बाहेरून व्ह्यू आहे. सुंदर, एकदम सुंदर वातावरण. हा त्याचा मुख्य रोड आहे. तुम्ही इथून गाडी घेऊन येऊ शकता आणि पार्किंगला पण खूप सफिशियंट जागा आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची जरूरत नाही. तुम्ही कुठेही गाडी पार्क करू शकता. उत्तम असं वातावरण, उत्तम असा ॲटमॉस्फिअर. थँक्यू.